वेलकम टू प्रशासन अकॅडमी. मी हनुमान शिंदे. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर ग्रुप बी आणि ग्रुप सी जीएस पेपरमध्ये जे की एकूण 13 ते 16 प्रश्न काय केले जातात, विचारले जातात. जसं की 2023च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला 15 प्रश्न काय केले होते, विचारले होते. मग या विषयाचा अभ्यास करत असताना आयोगाने जो दिलेला सिलेबस आहे तो सर्वप्रथम आपण काय करू, तो आयोगाने दिलेला सिलेबस पाहू. तर आयोगाने जो दिलेला सिलेबस आहे तो ए आणि बी अशा दोन मुद्द्यामध्ये विचार जर केला तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पाहत असताना पहिला जो मुद्दा दिला तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, जीडीपीच्या संदर्भात, जीडीपीच्या संकल्पनाच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे जे निर्देशांक आहेत त्या निर्देशांकाबाबत काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत का, तर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून पहिला जो टॉपिक दिला आयोगाने तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. दुसरा जो दारिद्र्य आणि बेरोजगारी म्हणजे गरिबी. मग गरिबीच्या सुरुवातीपासून सापेक्ष, निरपेक्ष या प्रकारा स्वरूपामध्ये आणि जे दारिद्र्याबद्दल आलेल्या ज्या समित्या होत्या त्या समित्याच्या संदर्भात सुद्धा काय केलेले आहेत, आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर आहे बेरोजगारी म्हणजे बेकार, ज्याला काम करायची इच्छा आहे परंतु त्याला काम मिळत नाही, त्याला आपण काय म्हणतो, बेरोजगार. मग बेरोजगारीचे प्रकार आणि गव्हर्नमेंटने बेरोजगारीचे दिलेले जे अहवाल आहेत त्या अहवालाच्या अनुषंगाने येणारी प्रश्न हा या टॉपिकवर जे की आहे प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर उद्योग, इंडस्ट्रीज, उद्योगाच्या बाबतीतले 2005 चे कायदे, त्याच्यानंतर झालेले बदल, अशा उद्योगाच्या बाबतीमध्ये जे की आपल्याला काय केलेले प्रश्न विचारलेले आहेत. मोठे उद्योग असतील, मध्यम उद्योग असतील, लहान उद्योग असतील, त्याबद्दल गव्हर्नमेंटने केलेले जे निकष लावलेले आहेत त्या निकषाच्या संदर्भात सुद्धा काय विचारलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आयोगाने सिलेबस दिला तो म्हणजे परकीय व्यापार. आणि परकीय व्यापारामध्ये जे की आहे देशी व्यापार, विदेशी व्यापार. परकीय व्यापार म्हणजेच विदेशी व्यापार. विदेशी व्यापारामध्ये जे असलेले आहेत व्यापाराची संरचना काय आहे, दिशा काय आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आयोगाने काय केलेले प्रश्न विचारलेले आहेत का, तर विचारले. त्यानंतर बँकिंग हा सुद्धा काय दिलेला आहे, पुढचा मुद्दा दिलेला आहे आयोगाने. बँकिंग मध्ये विचारत असताना आरबीआय म्हणजे की आरबीआयची जी आरबीआयच्या संदर्भात ज्याही बाबी येतात त्या चालू स्थिती काय आहे, मूळ कशा स्वरूपात होतं आरबीआय, आरबीआय ऍक्ट पासून जो की 34 पासून ते आतापर्यंत आरबीआयच्या संदर्भातली सगळी जी आहे त्या गोष्टीचा विचार. पॉप्युलेशन जे की लोकसंख्या हा जॉग्रफीच्या अँगलनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित होतो आणि इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा काय येतो हा प्रश्न जे की आहे तो पण सिलेबस आहे. ऍग्रिकल्चर बद्दल जे की शेतीच्या संदर्भात अलीकडे असलेली एखादी योजना असेल त्या योजनेच्या संदर्भात किंवा मूळ योजनेमध्ये सुद्धा आयोगाने काय केलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. मुद्रा पैशाच्या स्वरूपामध्ये सुद्धा हा सुद्धा. आणि राजकोषीय धोरण जे की सार्वजनिक वित्ताच्या अनुषंगाने म्हणजेच राजकोषीय धोरणाचं एक साधन म्हणजे काय आहे, बजेट आहे, अर्थसंकल्प, म्हणून राजकोषीय धोरण. अशा पद्धतीचं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ए मध्ये ही महत्वाची मुद्दे जी दिलेली आहेत आयोगाने सिलेबस मध्ये दिलेली आहेत. आणि बी जो मुद्दा आहे तो म्हणजे शासकीय अर्थव्यवस्था. आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प जे की म्हणजे अंदाजपत्रक. मग अंदाजपत्रकाची काय आहेत, प्रकार काय आहेत, मांडणी कशा पद्धतीच्या आहेत, सध्या 2023-24च्या बाबतीतले किंवा याच्या अगोदरची अर्थसंकल्पातल्या मूळ संकल्पना काय आहेत, मूळ तूट कुठल्या आहेत, या सगळ्या मुद्द्यावर आयोगाने काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर लेखा आणि लेखा परीक्षण. ठीक आहे. तर हे सुद्धा ऑडिटच्या स्वरूपामध्ये इथे सुद्धा जे की जमा खर्चाच्या नोंदी ठेवल्या जातात ती लेखे आणि त्याचं परीक्षण केलं जातं म्हणजे त्याची मूल्यमापन करणं. अशा पद्धतीचं जो की आयोगाने दिलेला जो सिलेबस आहे तो हा सिलेबस आहे की आयोगाने दिलेला सिलेबस आहे. याच्यावर आयोगाने 15 क्वेश्चन काय आहेत विचारलेले आहेत आताच्या मागच्या एक्झाम मध्ये. आणि करंटच्या स्वरूपामध्ये या वर्षीच्या पेपरमध्ये एक ते दोन प्रश्न काय केलेले आहेत, विचारलेले आहेत. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला आयोगाचा काय सिलेबस माहित असणं काय आहे, आवश्यक आहे. म्हणून आयोगाचा सिलेबस हा आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की अभ्यास करत असताना आपल्याला जे की आपण दोन विभागामध्ये त्याची विभागणी केली आहे, तो जास्त भर आणि कमी भर अशा दोन मुद्द्यामध्ये आपण काय केलेलं आहे. याचा अर्थ जास्त भर आणि कमी भर आहे म्हणजे काय आहे की फक्त जास्त भरावरच काय करायचे, अभ्यास करायचा असं नाही. फक्त अभ्यास करत असताना आयोगाने जास्तीत जास्त प्रश्न त्या स्वरूपामध्ये विचारलेले आहेत. कमी भरावर अल्टरनेट स्वरूपामध्ये काय झालेले आहेत, प्रश्न आहेत. म्हणून आपल्याला बघायचंय की जास्त भर कुठला आहे, जे की त्या जास्त भरामध्ये विचारलेल्या प्रश्नांपैकी जो की पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय जे की आहे अर्थव्यवस्था. मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विचारत असताना भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांवर काय केलेले आहेत आयोगाने प्रश्न विचारले. म्हणजे सध्याची स्थिती काय आहे, सध्याच्या स्थितीमध्ये जे की जागतिक स्वरूपामधली भारताची स्थिती काय आहे त्या संदर्भात सुद्धा काय केलेलं आहे, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पंचवार्षिक योजना, कारण की 1 ते 12 पंचवार्षिक योजना
आणि पंचवार्षिक योजनामध्ये पंचवार्षिक योजनेची जी काही आहे जोड्या लावांमध्ये त्यांचं अध्यक्ष कोण होती, त्याचं प्रतिमान कुठलं, ठरवलेलं उद्दिष्ट काय होतं, बदललेलं उद्दिष्ट काय होतं, परकीय मदत कुठल्या स्वरूपाची होती, सुरू केलेले प्रकल्प कुठले, हाती घेतलेले प्रकल्प कुठले, या सगळ्या जे काही आहे गोष्टींचा पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर प्रश्न विचारले ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आणि राष्ट्रीय उत्पन्न जे की आहेत उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जीडीपीच्या ज्याही संकल्पना आहे मोजमापाच्या, त्या मोजमापाच्या बद्दलची काय केले प्रश्न विचारलेले आहेत का, तर प्रश्न विचारले आहेत. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाबद्दलची आपल्याला तिथे प्रश्न विचारलेले आहेत. आणि राष्ट्रीय उत्पन्न शिकल्यानंतर वाढ, विकास आणि निर्देशांक जे की आहे, संख्यात्मक वाढ असेल, गुणात्मक ही काय असेल, विकास असेल म्हणजे डेव्हलपमेंट असेल, आणि जे इंडेक्स आहेत निर्देशांक. मग या निर्देशांकांमध्ये प्रश्न विचारत असताना काय आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातली निर्देशांक असतील जे की आहे एसडीआय असेल, ठीक आहे, सामाजिक स्थितीच्या संदर्भातली काय असतील निर्देशांक असतील, ठीक आहे, दारिद्र्याच्या बाबतीतले असतील, म्हणजे पूर्ण निर्देशांक येतील सर्व इंडेक्स आहेत त्याच्यावर काय केलेला प्रश्न विचारलेला आहे का, तर प्रश्न विचारलेला आहे. म्हणून वाढ, विकास आणि निर्देशांक हा महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे का, तर याच्यावर प्रश्न आयोग काय करतं, विचारतं. गरिबीवर, दारिद्र्यावर जे की दारिद्र्याच्या संकल्पनेवर प्रश्न आहे. त्याच्यानंतर ज्या समित्या मी सांगितल्याप्रमाणे या समित्यावर प्रश्न आहेत, अहवालावर प्रश्न आहेत. दारिद्र्य निर्मूलनासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या संदर्भात सुद्धा काय आहेत प्रश्न आहेत. कारण की दारिद्र्य ही एक प्रकारची समस्या आहे, ती समस्या सोडवण्यासाठी जी उपाययोजना आहे त्या उपाययोजनेवर सुद्धा आयोगाने काय केलेले आहेत प्रश्न विचारलेले आहेत का, तर प्रश्न विचारले. एक उपाययोजना म्हणून विचारलेली आणि एक बेरोजगारी दूर करण्यासाठी केलेली योजना, अशा अँगलनी काय केलेले आहेत प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बेकारी जे की आहे, मी याच्या अगोदरही सांगितलं की बेकारी याच्यावर सुद्धा काय द्यायचं आहे, जास्त भर द्यायचा आहे. ठीक आहे. महत्वाच्या योजना, मग या महत्वाच्या योजना बघत असताना दोन प्रकारच्या योजना बघायच्या, ज्या की मूळ योजना आहेत आणि सध्या ज्या चालू झालेल्या जे की करंट या वर्षामध्ये चालू वर्षामध्ये असलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनेवर आपल्याला काय करायची, चर्चा करायची आहे आणि त्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे जास्त भर बँकिंगच्या स्वरूपामध्ये म्हणजे आरबीआयच्या संदर्भात विचारलेली आरबीआयची साधनं, संख्यात्मक साधनं, गुणात्मक साधनं. ठीक आहे. जे की आहे सीआरआर काय आहे, एसएलआर काय आहे, बँक रेट काय आहे, रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे, या संदर्भात विचारलेली जी प्रश्न आहेत ही सुद्धा प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे की अर्थसंकल्प आणि समित्या, मग जे की आहे मोजमापाच्या संदर्भात जे की आहे अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये आणि लेखापरीक्षणाच्या संदर्भातल्या ज्या की इनडायरेक्टली स्वरूपातल्या काही ज्या समित्या आहेत, जे की लोकलेखा समिती असेल, अंदाज समिती असेल, सार्वजनिक उपक्रम समिती असेल, या स्वरूपामध्ये आणि सध्या त्यांचा चालू संदर्भ जर काही कॅगचे काही रिपोर्ट असतील तर त्याबाबत सुद्धा काय केलेले तर प्रश्न विचारलेले आहेत का, तर प्रश्न विचारलेले आहेत. राजकोषीय धोरण जे की राजकोषीय जी नीती आहे, जी फिक्सेल पॉलिसी आहे त्याच्याबाबत सुद्धा काय की प्रश्न विचारलेले आहेत. इनडायरेक्टली तो सार्वजनिक वित्ताचा मुद्दा येतो. आणि परकीय व्यापार, ट्रेड जे की याच्यावर सुद्धा ही जी आहे ती जास्त भर देणारी काय आहेत टॉपिक आहेत का, तर जास्त भर द्यायचा आहे याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ही जी कमी भर आहे याचा अर्थ असा आहे का, त्याच्यावर प्रश्न नाही विचारलेला आहे. ही सगळेच टॉपिक आहेत, या सगळ्या टॉपिकवर आयोगाने काय केलेले प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आपल्याला हे बघायचं फक्त कमी जास्त स्वरूपामध्ये याचा समावेश येतो. जसं की उद्योगाच्या बाबतीमध्ये इंडस्ट्रियल, ठीक आहे, आजारपण उद्योगाचं अलीकडे त्याच्यावर प्रश्न विचारायला सुरुवात झाली. त्याची जी संरचना आहे त्याच्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटची काय भूमिका आहे, स्टेट गव्हर्नमेंटची काय भूमिका आहे त्याच्याबद्दल सुद्धा प्रश्न आहे. किंमत, चलन, ठीक आहे, त्याच्या निर्देशांकाबाबत प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. भारतीय कर रचना जे की आहे, डायरेक्ट टॅक्स असतील, इनडायरेक्ट टॅक्स असतील, सेंट्रल गव्हर्नमेंट कुठलं गोळा करतं, स्टेट कुठलं करतं, या सगळ्या टॅक्सच्या बाबतीत जे की आहे बजेटमध्ये कुठले टॅक्सेस ऍड झालेले आहेत, कुठले कमी झालेले आहेत, या सगळ्या मुद्द्यांचा समावेश आपल्याला याच्यामध्ये मिळतो कर रचनेमध्ये. व्यापार तोल आणि व्यवहार तोल याच्या संकल्पनेवर सुद्धा काय केलेलं आहे आयोगाने प्रश्न विचारले आहेत का, तर आयोगाने काय केलेलं आहे प्रश्न विचारलेले आहेत. अशा पद्धतीने जास्त भर आणि कमी भर स्वरूपामध्ये म्हणजे या टॉपिक अभ्यास करत असताना, एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना सगळ्यात अगोदर आयोगाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस पाहणं. दुसरी गोष्ट, आतापर्यंत ज्याही काय झालेल्या आहेत, ज्या परीक्षा झालेल्या आहेत, फॉर एक्झाम्पल आपण 2017 पासून जर विचार जर केला तर सिलेबस बदलल्यापासूनचा, तर जे की आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित स्वरूपामध्ये विश्लेषण आपण स्वतः पर्सनली करणं आणि त्याच्यानुसार आपण काय करायचे काही टॉपिक ठरवलेले आहेत आपण, जे या टॉपिक आणि या टॉपिकवर आपल्याला काय करायचा अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित स्वरूपामध्ये हे मुद्दे आपण जे की आहे आपली जी की ऑनलाईन बॅच सुरू होत आहे, जे
जी की ऑलरेडी सुरू पण झालेली आहे, त्याच्यामध्ये काय आहेत हे सगळ्या मुद्द्यांचा काय आहे समावेश आहे. आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर 2023च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला या टॉपिकवर म्हणजे इकॉनॉमिक्सवर किती प्रश्न विचारले तर एकूण 15 प्रश्न विचारले. मग या 15 प्रश्न जे विचारले ते या टॉपिकवर जे की आहेत या टॉपिकच्या बाहेर प्रश्न गेलेला नाहीये. म्हणजे बघा, गरिबीवर प्रश्न विचारले तर गरिबीवर 2 प्रश्न साहजिकच विचारलेले आहेत. रोजगार आणि बेरोजगारच्या योजनेवर प्रश्न आहेत, म्हणजे रोजगाराच्या संबंधित आणि बेरोजगारीच्या संदर्भात आहे. बजेटच्या स्वरूपामध्ये अंदाजपत्रकाच्या कायद्याच्या स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे आणि प्राधान्यक्रमाच्या बाबतीतला जे की 2023-24 मध्ये कुठल्या प्रकारचा प्राधान्यक्रम होता त्याबाबत प्रश्न विचारलाय. वित्त आयोगाबद्दल प्रश्न विचारलाय. एक योजना विचारलेली आहे. ही योजना ऍक्च्युअली इथे विचारलेली योजना ऍग्रिकल्चरच्या संदर्भातली होती, शेतीच्या संदर्भातली होती. ठीक आहे. राजकोषीय धोरण होतं, या राजकोषीय धोरणासंदर्भात सुद्धा प्रश्न विचारला. कर सुधारणा जे की कुठल्या समितीने जे की आहे कर सुधारणेच्या बाबतीतला असा एक प्रश्न विचारला. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात जे की आहे उत्पन्नाचं जे की आहे नियोजन आयोगाने दिलेल्या आकडेवारीचा संदर्भ तिथं विचारलेला होता. व्यापाराच्या बाबतीमध्ये एक साधा प्रश्न जो की विचारण्यात आला तो म्हणजे उद्योग जे की आहे ट्रेड संदर्भ, आणि शेती आणि बँकिंग अशा पद्धतीने जे की आहे बँकिंगच्या संदर्भात विचारलेला प्रश्न जो की M1 M3 च्या बाबतीतला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. जे की पैसा सुद्धा त्याला बॅकग्राऊंड येतो. म्हणून एक या टॉपिकच्या बाहेर 2023ला झालेल्या पूर्व परीक्षेला काय झालेले नाहीत, प्रश्न विचारलेले नाहीयेत. आणि हे सगळे सिलेबस मधले मुद्दे आहेत आणि हे सगळे आपण महत्वाचे जे टॉपिक आहेत जे की इम्पॉर्टंट टॉपिक आणि जास्त आणि कमी भर याच्या बाहेर सुद्धा गेले नाही. म्हणून सगळ्यात अगोदर आपण ठरवलं पाहिजे की या सगळ्या मुद्दे जे आहेत ते आपण स्वतः डिझाईन करून व्यवस्थित स्वरूपामध्ये त्याचा काय करायचा आपण अभ्यास करायचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा शिकायच्या आहेत तर मी सांगत आहे PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून देईल. राष्ट्रीय उत्पन्नावर एक सराव टेस्ट घेतली जाईल जे की राष्ट्रीय उत्पन्नावरची 60 ते 70 मार्काची, आणि आयोगाने विचारलेले जे राष्ट्रीय उत्पन्नावर विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं सुद्धा विश्लेषण ते सुद्धा आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न जे आहे की त्याचा 1-2 पेजेस मध्ये त्याचा एक छोटासा काय करायचा चार्ट तयार करायचा आहे. कारण की ज्यावेळेस एक्झाम जवळ आलेली असते त्यावेळेस आपण पूर्ण टॉपिक वाचू शकत नाही. म्हणून आपण प्रत्येक जे टॉपिक आहेत ही जी मुख्य सर्वात अगोदरची या सगळ्या टॉपिकची काय करायची 2-2, 3-3 पेजेसचे आपल्याला काय करायचे चार्ट बनवायचे आहेत. आणि ही चार्ट आपल्याला 15 ते 20 पेजेस मध्ये बनवल्यानंतर आपल्याला ज्या दिवशी एक्झाम आहे त्या एक्झामच्या अगोदर आपल्याला ती काय करता आली पाहिजे, रिवाइज करता आली पाहिजे का, तर रिवाइज करता आली पाहिजे. म्हणून आपण या सगळ्या संदर्भात काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहेत तर आपलं जे की आहे प्ले स्टोअर गेल्यानंतर आपलं ऍप आहे जे की हनुमान शिंदे प्रशासन करिअर अकॅडमी, ते ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि तिथे तुम्हाला जे की आहे या विषयाच्या संदर्भातल्या ज्या बॅचेस आहेत भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यव्यवस्था या संदर्भातल्या बॅचेस काय सुरू झालेल्या आहेत तर आपण याच्यावर व्यवस्थित स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. शेवटी आपण स्वतः किती अभ्यास करतो हे सुद्धा काय आहे महत्वाचं आहे. कारण की विषय बदलला की अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा काय झाली पाहिजे, बदलली पाहिजे. जसं की पॉल सायन्स शिकत असताना तो चार्ट वाईज अभ्यास करायचा असतो आणि इकॉनॉमिक्स शिकत असताना जो की आहे संकल्पना समजून घेणं काय आहे गरजेचं आहे. वैयक्तिक स्वरूपामध्ये रोज तुम्ही काय केलं पाहिजे त्या विषयाचे कंपल्सरी रोज 50 ते 60 टप्प्याटप्प्याने काय केले पाहिजे प्रश्न वाचले पाहिजे, तुम्ही सोडवले पाहिजे. जसजसे तुम्ही प्रश्न सोडवायला जातील तसतसं तुम्हाला त्या प्रश्नांमधल्या काय जे की प्रश्नांचे अर्थ कळायला लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह आहे. कारण की पूर्व परीक्षा ही जे की आहे कंबाईनच्या पूर्व परीक्षा ही राज्यसेवा प्रिलिमपेक्षा टफ मानली जाते. त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात 60 मिनिटांमध्ये. आणि आता तर 2023 मध्ये आपल्याला जे काही आहे रिझनिंग आणि मॅथ हे ऍड झालेलं आहे 10-10 मार्कांसाठी 20 म्हणजे 80 प्रश्न. आणि हे 80 प्रश्न तुमची काय झाली पाहिजे 30 ते 35 मिनिटांमध्ये काय झाली पाहिजे सोडून झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की आपण आपले 7 विषयांपैकी GS पैकी 2 ते 3 विषय म्हणजे भरपूर स्वरूपामध्ये त्याची आपली काय असली पाहिजे तयारी असली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की 2 आणि 3च नाहीये, सगळ्याच विषयांची आपली तयारी असणं गरजेचं आहे. परंतु आपल्याला काही आपले जे प्लस आणि मायनस कुठले पॉईंट आहेत त्याच्यावर विचार करून काय करायचं आहे आपण अभ्यास करायचा आहे. ऑब्जेक्ट एक्झामचं मूळ सूत्र हेच आहे, जेवढे जास्त तुम्ही सराव कराल तेवढा जास्त रिव्हिजन होईल, तेवढी जास्त तुमची काय येणार आहे ॲक्युरेसी येणार आहे आणि तेवढा तुमचा काय येणार आहे स्कोर येणार आहे. तर तुम्ही याचा सविस्तर स्वरूपामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. थँक्यू सो मच.